हे गाईस, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता सकाळी उठलो डायरेक्ट आणि आईच्याच घरी गेलतो. हे मामीचे दूध पुढे आणले. मामी सकाळी उठल्यामुळे परीनं मुतल्याला वाळून आणायला टाकायला लागले. ती परी एवढी मोठी झाली आणि अजून मी आतरणातच मुतायला लागल्या. मग आता ताईचे दूध पुढे आणले. आता ताईच्याच घरी छापत असत नाहीत मामीच्या घरी कोणी काय. ए परी परी कुठे गेली? चप्पी एकच घे. तुमचाच आहे की मग? बरं हे दे मग एक्सचेंज वापर. ते दे पहिले, ते दे मग. ते तिला दे. हा गेम खेळा की सकाळी सकाळी गेम खेळायला लागली. बघू इधर मग मलाही पेज छान. दोन दूध पुढे दोन चहा, एक ताईचा एक मामीचा, दोन्ही घेऊन बघायचे. मस्तपैकी चहा पिऊन झाला. म्हणजे मी दूध पुढे आणणार तेवढा एक फायदा झाला की चहा मस्तपैकी पिऊन घेतला. 2-4 चॉकलेट बी आणले. दोन्ही कामात आहेत माझी. म्हणजे दूध पुढे आणायला घेतले की 2-4 चॉकलेट बी आणायचे. म्हणजे 38 रुपये दुधाचं पुढे आहे. 2 रुपये 3 रुपये 30 वरचे उरते ते आणायचे. किती हाय लांब किती इथं थोडं खाली वर जावं लागतं. मलाच भाडी 4थ्या मजल्यावर राहतो ना आम्ही त्याच्यामुळं. तर आता मस्तपैकी आवरून वगैरे घेऊन तिच्या घरी बी जायचंय. थोडं रूम एक्सचेंज करायचं प्लॅन चालू आहे. बघू काय होते. आजच फादर म्हणले. तर आता व्हिडिओ वगैरे आताच पब्लिश केलाय. तर व्हिडिओ बघितला नसला तर कालचं जाऊन व्हिडिओ पहा आणि हे व्हिडिओ बी कंटिन्यू पहा. तर आणि चॅनल लाईक केलं नसलं लाईक करा. म्हणजे व्हिडिओ लाईक केला नसलं तर सॉरी. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केलं नाही ना? पिले हो पिले वगैरे शाळेत गेलं तर त्यांनी शाळा किती बाहेर बघा बघ. शूज वगैरे त्या चल हिला ना ग. तर आता मी दिदीकडे निघालो. कारण तिचा गॅस संपलाय म्हणून मी पुढे निघालो नाही. टाइम बी जाणत होतो. शाळाच मी बाहेर बूट बीट सॉक्स 2 सॉक्स जोडी बूट नाही ते बी आम्हाला आपलं काही भेटत नव्हतं राव. ते काही सगळं असतं जिल्हा परिषदच आहे म्हणा समजा. पण जिल्हा परिषद मध्ये एवढं नाही भेटत. चल तिला मी घेऊन जातो. तू कुठे निघालीस? तू कुठे निघालीस? ताई काय हो लवकर येऊ जा. मग 500 पैसे लागतात मग सांगायचं म्हणल्यास. तुला नाही मिळणार. चल का काय तुला नाही. किती रडते ती प्राचीच नाही. एक निघाले की सगळेच निघणार मागे. घरी वगैरे आलो. येता गॅस बघितला. गॅस कुठं दुकान दिसलं नाही. पाठीमागे आहे म्हणा. आता घेऊन चालू गॅस टाकी. गॅस वगैरे भरून घेतला नवीनच आहे. आता बॅक साईड गॅस वगैरे आणला. आता मस्तपैकी गांधी ज्यूस आलाय. कसं दिसते पॅकेजिंग करून दिल्यास खाली पडू नये म्हणजे चालू. कसं दिसतंय फेल झाल्यामुळं. पे मा पी हा ज्यूस हा दर. तर आता तिचा गॅस आणून तिचा स्वयंपाक झाला नव्हता. तर स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि तिनं आता जेवण केले. आता उवा काढत बसले एडीची. उवा काढत बसा. करायचं काम हेच राहते. बाबा बाबा बाबा. आता ताईन अजून फॅन बी फिट करायचे राव. या रूम मध्ये आधीच लईच आवाज माय लागलाय. आवाज पसार नाही काहीच नाही. जुगाड वगैरे करून आता फॅन फिट केलाच. काढ. तर फॅन फिट करून झालं. आता घरी निघतो. थोडंसं पाणी वगैरे भरायचं की तो अशी गाय बी येईन.
घरी आला आता घरचे काम करायचे काम की आई आल्याच्या नंतर ह्या झाडूचं काही खरं नाही मग म्हणजे घरी दिवसभर आहे कॉलेज वगैरे नाही तर मग आई घरीच्या आल्याच्या नंतर आईच म्हणणं असते घरी होतच दिवसभर काय केला सांग तर आता झाडून काढतो सगळ्यात पहिल्यांदा तर नंतर पाणी भरायची तर पाण्याची लय वांदे आहेत त्याच्यामुळे रूम एक चेंज करायचं चालू आहे आजच राव हे झालंय आणि आजच म्हणले आई म्हणले पप्पा म्हणले चेंज करायचं पण आता आई म्हणते आता रूमच्या एंडिंगला बघू म्हणजे 20-22 तारखेला संपते आज 23 तारखेला समजा आजच महिना दुसरा चालू झाला म्हणून काही करता येणार नाही चालून काढतो अवघड आहे माय काम करून घ्यावं लागते पहिले गॅलरी झाडून घेतो ए चेपे झाडून काढून घेतलं आणि पाणी भरायला गेलो पाणीच नाही राव पाणीच गेलं बाहेरचं ह्याच्यामुळं मेन चेंज करायचं कारण आहे करायचं म्हणते आता काय माहिती ते आईचंच मनावर आहे जवळपास भरायचं तर माझंच पाठीमागे आहे दररोज पाणी माझ्याशी दुसरं कोणी भरतच नाही आता यायलाच म्हणून पाणी काय आईचं काय बरं तर पाणी वगैरे आलं तर थोडं आणि थोडं भरून घेतलं समजा आई वगैरे घरी आले आता धुणं धुवायला आले जवळपास 7 वाजलेत थोडं पाणी आलं पाणी भरून घेतलं नाहीतर काही करत नव्हतं राव आणि आता वरून सर्दी वगैरे झाल्या थोडं झेंडू बाम हे करावं म्हणलं सर्दी झाली म्हणून खर करायला लागते काय की काय नाही की राव तुमच्यासोबत बी होते का असं नक्की सांगा काय होतं तुमचं काय नाही आणि व्हिडिओला लाईक केलं नसलं तर बी लाईक करून घ्या फक्त दुखण्यानं पडून झालं तर जेवायला वगैरे झालेलं आहे जेवायला घेतलं जेवण वगैरे करून घेऊ तुम्ही तर जेवण वगैरे करून घेतलं मस्तपैकी शेपूची भाजी तिखट वगैरे झाली म्हणजे मी दुसऱ्या नवीन मिरची आणली होती आईनं आज म्हणून चांगली वगैरे झाली ती भाजी तिखट मस्त खायला मजा आली माझ्या सर्दीमुळे चव कळना गेली पण तिखट झाल्यामुळे चव खायला लागली गोळ वगैरे खाल्ल्या फक्त आता सर्दी वाढू नये तर याचं व्लॉग इथपासून व्लॉग लाईक करा शेअर करा आणि सतर्क राहा सर्दी पीठ देऊ देऊ नका सर्दी आता हिवाळ्याचं